नमस्कार मित्रांनो, आपण आज अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. तर चला पाहूया आजची आपल्यासाठी महत्त्वाची असणारी ब्रेकिंग न्यूज. आजची महत्त्वाची बातमी: कर्मचाऱ्यांची रजा संपल्यावर कर्तव्यावर हजर न झाल्यास आता होणार ही कारवाई दिनांक 12 मार्च 2026. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी: कर्मचाऱ्यांनी रजा घेतल्यानंतर कामावर हजर झाला नाही तर त्यांच्या कामावर आता मोठी कार्यवाही होणार आहे गैरहजर राहिल्यास. चला तर जाणून घेऊया कोणती कारवाई होणार आहे. जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. जर रजा संपल्यानंतर एखादा कर्मचारी नंतर सक्षम प्राधिकरणाने रजा वाढवून न दिल्यास, सदर कर्मचारी गैरहजर राहिल्यास, अशा प्रसंगी सदर गैरहजेरीच्या कालावधीकरिता वेतन मिळण्यास सदर कार्यवाहीसाठी हा कर्मचारी अपात्र ठरतो. त्यामुळे सदर कालावधीत हा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होतो आणि अर्धवेतनी रजेच्या खाती खर्च घातला जाईल व उर्वरित कालावधी असाधारण रजा म्हणून गणण्यात येईल. तसेच मंजूर रजा कालावधी संपल्याच्या नंतर स्वइच्छेने मुद्दाम अनुपस्थितीत राहिल्यास किंवा असल्यास अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यावर नियम 48 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येते. तसेच रजा संपण्याचा दिवस ते कामावर रुजू होण्याचा दिवस या दरम्यान संपूर्ण कालावधी यामध्ये रविवारच्या सुट्ट्या देखील धरून अनुपस्थितीत समजण्यात यावा असे स्पष्ट समजण्यात आले. आता होणार ही कारवाई आणि त्यामध्ये एक, वेतन कटौती. गैरहजर राहिल्यास दिवसाचे वेतन कटौती केले जाते. 2, रजा नाकारणे. त्यांच्या रजा गैरहजर राहिल्यास त्या दिवसाच्या रजा नाकारल्या जातात. त्यानंतर अनुशासनात्मक कारवाई होते आणि त्याच्यावर अनुशासनात्मक कारवाई केली जाते. म्हणजेच चेतावणी म्हणजे निलंबन, पदोन्नती यांचा समावेश असू शकते. 4, नोकरीची समाप्ती. गैरहजर राहिल्यास त्याची नोकरी सुद्धा जाऊ शकते. गंभीर परिस्थितीत त्यांच्या नोकरीची हमी दिली जात नाही आणि ती नोकरी संपली जाते आणि संपुष्टात येते आणि नंतर निलंबन सुद्धा होऊ शकते. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.